सुंदर मनामध्ये भरली. हा फरक आहे लतीमध्ये ना आपल्या देवट्यामध्ये. म्हणजे चिरंजीवांनी आमच्या मनाविरुद्ध केलं. लतीने आम्ही ज्या ज्या गोष्टीला हो म्हणलं फक्त तेवढीच गोष्ट केली. पहा ना, घराण्याचा मान आणि आमचा शब्द दोन्ही जपलं पोरीने. अहो बघा ना, ती टिकली, ते मंगळसूत्र, ती साडी किती सोज्वळ दिसू राहिलं बरं ते. हा वाटत की नाही जागीरदार घराण्याची सून. हा बरोबर आप्पा. नाही ते तुमचे बंधू गेले ना सगळं सोडून फालतू स्वप्नाच्या माग. भंगार आप्पा अहो तो बस काय वकील करू राहिले तुम्ही, काय उपयोग आहे त्याचा. चला गाडी काढा. यांना काय झालं अचानक? अहो तेच मला म्हणाले सगळ्यांना विघ्न अर्थ चौकात घेऊन ये म्हणून, पण हे चाले नाहीत. त्यांना होर्डिंग समोर सेल्फी काढता आला नाही ना, म्हणून रागावले असतील बहुतेक. पण आपण फोन करायला पाहिजे होता त्यांना. अहो त्यांनी मला केला होता फोन, त्यांना सेल्फी काढायचा होता ना, पण तोपर्यंत आपले सेल्फी काढून झालते. मला वाटतं त्याचाच राग आलाय त्यांना. लते तू बोल त्यांच्याशी. मी हा लते तू बोल ना. मग आपण जाऊ बोलायला. त्यांनी मला केक बी आणायला सांगितलाय, पोस्टरचा केक. मी आय कम इन सर? सर सर जा तू. मला बोलायचंय. मला नाही काही बोलायचं. बर ऐका मग. तू ऐकते का माझं काही? सर हे असं वागणं तुम्हाला शोभत नाही. हे बाई मी माझं मी बघीन, समजलं. जा तू. अहो सर मी म्हणते ना सॉरी. हे तू काय माझ्यावर मेहरबानी करू नको बरं. तुमचं चुकलंच आहे. सर मी सगळ्यांच्या वतीने सॉरी म्हणतेय तुम्हाला. आता तरी राग सोडा ना प्लीज. अहो केक बी मागवलाय ना. तो केक तुम्हीच कापा आणि तुम्हीच खा. बस झाला सर आता. बॉस म्हणजे धोरणी पण आहे, बॉस म्हणजे जबाबदारी आहे, बॉस म्हणजे आधार आहे. अहो चुकून चुकामुक झाली त्याचा एवढा मोठा इश्यू कायला करायचा. आणि सर चूक तुमची होती. तुम्ही त्यांना तिकडे जायला सांगितलं होतं. त्यांना तिकडे पाठवून माझ्या एकटी बरोबर सेल्फी काढायचा प्लॅन होता तुमचा. असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही सर. तुमच्या मनात काळबेरं होतं. तुमचा प्लॅन फसला आणि म्हणून तुम्ही सगळ्यांवर त्याचा राग काढताय. असं कायला सर? राग येणार होत ना. एकटेपणातून आलेला राग आहे तो. तुम्ही एकटे आहे म्हणून बापूंना किती बी अडचण होत असली आणि मला किती बी त्रास होत असला ना, तरी आम्ही तुम्हाला बाहेरचा रस्ता कधीच दाखवला नाही. तुम्ही आजीचं डोकं खाता किंवा बापूंच्या कानाशी भुनभुन करता. अगदीच काही नाही तर भिंतीवर उभे राहून शिट्ट्या मारता. बँकेत काही झालं तर रुसून बसता. अहो असं वागणं शोभतं का तुम्हाला? कुणाला बी असा बॉस आवडणार नाही. बाकी तुमची मर्जी. लतिका तू माझ्या जागेवर असतीस तर तू काय केलं असतस? जे माझं नाही त्याची आशाच धरली नसती. आणि माझा स्टाफ खुश आहे याचाच आनंद वाटला असता मला. आणि सर आपण आपल्या कलिग्सना फॅमिली मानतो ना, मग ते वागण्यातून बी दिसलं पाहिजे. ओ इंजिनियर साहेब. अरे विक्या, आज गाडी लईच मूड मध्ये ना. लतीचं पोस्टर पाहिलं का? हा ना राव, कसली भारी दिसते ना लती. है ना? तू पाहिलं का? हा मग कवाच. आबे तुमची जोडी म्हणजे ना रबने बनादी जोडी अशीच आहे बघ.
तू कसं काय आलता इथं? अरे हा जगन्नाथ काकाने अकॅडमीचे पेपर्स दिलेत, स्पॉन्सरच्या लिस्ट सगट. काय बोलतो? पाहूनच घेतो ना लगेच. चल मी निघतो हा. ओ रबने बदल जोडी, कामाकडे बी लक्ष द्या, नाहीतर बसल गाणं म्हणत. निघ चल. निघतो. अरे अरे रिपीट रिपीट रिपीट. अय दहावी रिपीट. डोसा ठीक आहे तोंडात नको मला. प्यायचं आहे बर का. घ्या काही वेळ जबरी. बसून प्या. असं उभ्याने प्यायलेलं अंगाला लागेल का? ओय मॉडर्ट काम नाही. होर्डिंग पाहिलं का? गावात ना होर्डिंग बद्दलच चर्चा आहे. सकू सांगत होती येता जाता लोक होर्डिंग बद्दलच बोलतात. एवढा पैसा खर्च करेल लोक बोलणारच ना. खर्च तर आहेच, पण बँकेचा चेहरा म्हणून लतीची निवड केली आहे ना, ते भारी झालंय बघ. तू काय थँक्यू बाई आहे का ग? हा? लतीचा काय चेहरा आहे का? काय भोपळ सुजल्यावर सुजेल दोन्ही बाजूनी चेहरा. त्याच्यात ना धार आहे ना एक टाईप मध्ये एक ना मिरची आहे. होय, लतीच्या चेहऱ्यात जो गोडवा आहे, लागवीपणा आहे ना, तो कुणाच्या बी चेहऱ्यात नाही. हॅलो तारामती मॅडम, कोणाच्याही चेहऱ्यात नाही म्हणजे? तुम्ही अशा किती मॉडेल पाहिले बरं? तू पाहिलंय का? आमचा काय कामानिमित्तानं जनसंपर्क येतच राहतो ना, त्यामुळे पाहावंच लागतं आम्हाला. चेहऱ्यामध्ये कसं एक लाईक मिरची पाहिजेच. बसून ढोस. जास्त मिरची खाशील ना तर तोंडाचा जाळ होईल, मग बसशील बोंबलत. ए अक्काबाईचा तोरा आधी थोबाड बंद करा. सारखं आपलं हे झालं का ते झालं का हे आमचा पानउतार करण्याचा काय वसा गेले का तुम्ही? मग तू काय वेगळं करतो? तुझा बी तोंडाचा पट्टा चालूच असतो ना. सकाळ सकाळ डोक्याचा भोगा नका करू. आपण नाव सांगेन, कळलं का? बाई आत ना, बाईच्या मर्यादेनं राहायचं. ओय बाडदान्या, तू बाईची मर्यादा सांगायची नाही बरं का आम्हाला. आणि आबांना सांगायचंय ना, जाय सांग जाय. मग मी बी सांगते तुझ्या मॉडेलचं नाव. काय मॉडेल काय? काय तुम्हाला काय माहिती? आई आहे तुझी, तुला जन्माला घातलंय तेव्हा माझ्याशी नीट वागायचं बरं का. मामाकडून जाऊन आल्यापासून तुमच्या अपेक्षा लई वाढेल. माझी काही कोणी मॉडेल बिडेल नाही, काही नाही. उगा तो का बोलू नका. ए कल्प्या गाडी काढ चले. सर ते टी शर्ट नाही सदरा म्हणते का ग तू? कसं आहे? सर प्लीज ते काढा तुम्ही. ए बँकेची आड आहे ही. हा पण ते लय विचित्र दिसते. हा विचित्र दिसते ते. मी काही तुझं सगळंच नाही ऐकणार, कळलं का? अहो सर विष्णू ऐका ऐका सगळ्यांनी इकडे या इकडे या. केक नाही टी शर्ट पण आहे. अरे वा, मागून पण आहे, पुढून पण आहे. बा मोठं घर आनंद द्विगुण येतील. ए ऐका 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 हे पा सॉरी बरं का, मी फॅमिली मानतो ना तुम्हाला, म्हणून रागवलो तुमच्यावर. सॉरी माझीच चूक होती, मीच कन्फ्यूज केलं तुम्हाला, म्हणून मी रुसलो. पण आता माझा राग गेलाय. देशमुख मॅडम. नाही सर, तुम्ही नका सॉरी म्हणू, आमचं बी चुकलंच. आम्ही बी फोन करायला पाहिजे होता तुम्हाला. हो सर, ते एक्साइटमेंटमुळे लक्षातच नाही राहिलं. आपण ते आपल्या लतिका मॅडमला पोस्टरवर बघून लय भारी वाटलं. विष्णू जा बरं, मी ते टी शर्ट बनवलेत ना ते सगळ्यांना वाट करू. हा विष्णू थांब, केक तर कापूया. आज आपल्या बँकेचं पोस्टर लागलंय, मग सेलिब्रेशन तर या 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 इकडे या इकडे इकडे केक कापूया केक कापूया. या ना इथे 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 या इथे मागे 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 मागे